चिपळूण येथे नारद केरकी गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे रत्नागिरी जिल्हा आयोजित भव्य चिखल नांगरणी स्पर्धा जल्लोषात पार पडली। या चिखल नांगरणी स्पर्धेत चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यातील जवळजवळ 74 नामांकित बैल जोड्या, शेतकरी मालक, नामांकित जॅकी, आपले गावठी आणि घाटी बैल जोड्या घेऊन स्पर्धेत सहभागी झालेले पाहायला मिळाले। स्पर्धेत एकूण घाटी गट आणि गावठी गट मिळून एकूण 1,07,000 चे रोख रक्कम बक्षीस आणि मानाचे चषक देऊन विजेत्या 14 बैल जोडी मालकांना आणि नांगरणी चालकाला बक्षिसे देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले। या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून मनसेचे नेते अविनाश जाधव, राज्य सरचिटणीस कोकणचे नेते वैभव खेडेकर उपस्थित होते। ही स्पर्धा पाहण्यासाठी शर्यत प्रेमी शेतकरी, गावकरी मोठ्या संख्येने त्यांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली। माननीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो। ज्या वेळेला आमची गुहागरची टीम, आमच्या शेतकरी कामगार सेनेचे आमचे अध्यक्ष व तालुका अध्यक्ष ज्यावेळेला माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की दादा आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा आहे, सो त्या दिवसापासून मला उत्सुकता होती की नक्की नांगरणी स्पर्धा ही कशा प्रकारे साजरी केली जाते ते पाहायला पाहिजे आणि त्याच दिवशी ठरवलं मी या कार्यक्रमाला येईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।